सिनेटच्या 10 पैकी 10 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत। मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंनी आदेश दिले आहेत। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले आहेत। मातोश्रीवर बैठक झाली। या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी निर्धार व्यक्त केला की सिनेटच्या सर्वच्या सर्व 10 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने काम करा अशा सूचना तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत। सिनेटची निवडणूक ही यापूर्वी पुढे ढकलण्यात आली होती, पण त्यानंतर उद्याची तारीख निश्चित झाली आहे सिनेटच्या निवडणुकीसाठी। यावरून बरंच राजकारण, आरोप प्रत्यारोप भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात बघायला मिळाले होते। त्यामुळे सिनेटची निवडणूक सुद्धा अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे। त्यामुळे या निवडणुकीत आपल्याला सर्व 10 जागा जिंकायच्या आहेत, त्यासाठी प्रयत्न करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत। सिनेटच्या 10 पैकी 10 जागा आपल्याला हव्यात। मुंबईतील कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत। मातोश्रीवर बैठक झाली, कार्यकर्त्यांशी संवाद साधला उद्धव ठाकरेंनी आणि यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिले आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आता आपल्या सोबत आहेत। दिनेश, प्रतिष्ठेची झालेली दिसते सिनेटची निवडणूक सुद्धा। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत 10च्या 10 जागा हव्यात असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेले आहेत। काल मातोश्रीवर रात्री उशिरा मुंबईतील शाखा प्रमुखांची ऑनलाईन बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिलेले आहेत। मंगळवारी म्हणजे उद्या हे मतदान पार पडतं आहे। हा कामकाजाचा दिवस आहे, त्यामुळे पदवीधर मतदार कसे मतदानासाठी उतरवायचे अशी चिंता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे। उद्धव ठाकरेंनी म्हटलंय पक्षाची सगळी यंत्रणा कामाला लावा, पण 10च्या 10 जागा जिंकायच्या आहेत। पदवीधर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा असेही आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत। त्यामुळे उद्या मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे आदेश जे शिवसैनिकांना देण्यात आलेले आहेत ते महत्त्वाचे मानले जात आहेत। सिनेट निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या 2 ते 3 दिवसात घडलेल्या आहेत। मग उच्च न्यायालयातील याचिका असतील, त्या माध्यमातून आलेले निर्णय असतील किंवा राज्य सरकारने विद्यापीठाला दिलेले स्थगितीचे आदेश असतील, अनेक नाट्यमय घटना घडल्या आहेत। आणि त्यानंतर खरं तर काल होणारी निवडणूक ही उद्या मंगळवारी 24 तारखेला पार पडते। 27 तारखेला मतमोजणी आहे। आज सर्वोच्च न्यायालयातही या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी या संदर्भात याचिका करण्यात आली होती, पण त्याची सुनावणी उद्या होते आहे। त्यामुळे ही निवडणूक आता पार पडेल अशी शक्यता किंवा अशी चिन्ह दिसत आहेत। मुंबई पोलिसांनीही या मतदान केंद्रांना सुरक्षा पुरवण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत, पण मतदान केंद्रापर्यंत कसा पोहोचवायचा अशी चिंता शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांनी आहे। जवळपास 13,500 मतदार आहेत, 28 उमेदवार आहेत आणि 10 जागा शिवसेना युबीटी, युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 10 उमेदवार असा सामना आपल्याला या निवडणुकीत बघायला मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आणण्याचं उद्दिष्ट आहे। मागच्या वेळेसही 10च्या 10 जागा जिंकून युवा सेनेनं विक्रम रचलेला आहे। त्यापूर्वी 8 जागा युवा सेनेनं जिंकलेल्या आहेत। त्यामुळे साहजिकच यावेळीही सगळ्या जागा जिंकण्याचा विक्रम कायम ठेवायचा आहे। 10च्या 10 जागा आपल्याला जिंकायच्या आहेत असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत। ठीक आहे, धन्यवाद दिनेश या सगळ्या माहितीबद्दल।